तर गाईस आता आम्ही निघालो आमच्या रूममधून देवळामध्ये जायला. घाईमध्ये रूम दाखवायचा राहिला तर हे बघा नॉर्मलचं आमचं एक रूम होतं, तिकडे वॉशरूम. आणि गाईस आता आम्ही जातोय महालक्ष्मीच्या देवळात. तर जय माता दी. चला जाऊन बघूया आता फटाफट. गर्दी तर असणारच तरी जाऊया चला. गाईस आता आम्ही फायनली मंदिराच्या बाहेर पोहोचलो आहे. तुम्ही बघू शकता काय मस्त दिसतंय मंदिर. ते ना बाबा आहेत, एकदम ओजी बाबा, एकदम खतरनाक बाबा आहेत. आणि काल रात्री जो आमचा जोक झालाय ना तो सांगू नाही शकत तुम्हाला, ब्लॉग बघितल्यावरच कळेल. हो नाही सॉरी, त्या जोकचा मी ब्लॉगच नाही सांगितला. तर व्हिडिओच्या एंडमध्ये मी तो जोक पण सांगेन, तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा. सबस्क्राईब करायला सांगा. हा सबस्क्राईब करा. येस सबस्क्राईब करा. आता भाई माझा शीट पण बोललाय सबस्क्राईब करायला लागेल आता. काय चला आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये. गाईस आता आम्ही आमचा रूम एक्झिट करतोय आणि आता आम्ही जातोय दी पॅलेस मध्ये. मामासोबत नाही म्हणजे सगळ्यांसोबतच. मामा दी ड्रायव्हर. गाईस म्हणजे आजोबा बाबा आजोबा, तुम्ही आजोबा आहात का माझे? गाईस आजोबा नाही तर माझे बाबा आहेत. बाबा आहेत. चला जाऊया गाईस आपण फुल. गाईस आता आम्ही पोहोचलो आहे पॅलेस मध्ये. आता आपण तिकीट घेणार आणि मग एंटर करणार पॅलेस मध्ये. हे बघा गाईज हे बघा इकडे डिअर हरिण विरीण आहेत. मस्त एक मस्त गाईज इकडे मी आणि माझा मामा आलोय फक्त, बाकी सगळे गाडीमध्येच आहेत. आमच्या दोघांसाठी काही आमच्या इनजस्टिस होते गाईज आमच्या दोघांसाठी. ह्याच्याकडे तर कॅब पण नाही, मी कॅब वरून तरी आहे. आता बघूया किती वेळ होईल लागेल. अजून लाईन तर आहे गाईज, तुम्हाला दाखवतोय लाईन तर आहे भरपूर मोठी. तर गाईज आता आम्ही पॅलेस मध्ये एंटर केलं आहे. हे बघा इकडे आपण एंटर केल्या एक मस्त शाहू महाराजांचा पुतळा स्टॅच्यू एक छोटासा आहे. इथे हॉर्स राईड वगैरे सगळे अवेलेबल आहेत. छत्रपती शाहू महाराज. येस चला आपण आता अजून आतमध्ये जाऊया. इकडे एक तोफ पण आहे, एक तोफ बघा. हा तो पॅलेस आहे बघा, काय मस्त दिसतोय काही हा पॅलेस. त्याच्या आजूबाजूला बसून भरपूर काय काय. हा द पॅलेस राजवाडा. हा भरपूर मोठा आहे गाईस, बघू शकतात. गाईस आता आम्ही मोठ्या पॅलेस मधून बाहेर आलो आहे. या पॅलेस मध्ये गाईस आतमध्ये एंट्री होती, त्यामुळे भरपूर काय काय बघण्यासारखं होतं. ओल्ड काळ माशीच आहे गाईस, ती मागची नाही करते. ओल्ड काळातल्या शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराज यांचं सगळं सामान होतं, फर्निचर होतं. नंतर वेपन्स होत्या, तलवारी होत्या, बंदुका होत्या. जुन्या जमान्यामध्ये म्हणजे एक राजवाडा कसा सजवायचे, प्राण्यांचे म्हणजे समजा अवयव वापरून, केस वापरून कशा प्रकारे काही ग्लास बनवलेले, काही म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे घरात उपयोगी हे बनवलेलं, ते सगळं त्यांनी म्हणजे दाखवले. छान आहे म्हणजे एक लहान मुलांसाठी वगैरे एक राजवाडा चांगला आहे बघण्यासारख्या. मोठ्यांसाठी पण एक पूर्वीच्या काळी कसे पॅलेस होते, कशी संस्कृती होती आपली, कसं होतं, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक आपल्याला समजतं त्याच्यात. त्यांचा राज दरबार कोर्टयार्डमध्ये किती काय काय चेअर्स होत्या, त्यांचा त्याच्यानंतर ती मेन चेअर काय बोलतात त्याला. गाईज आम्ही आतमधले रेकॉर्ड करण्याची माझी भरपूर इच्छा होती, पण गाईज आतमध्ये ना हे कॅमेरा अलाउड नव्हता, फोटो पण अलाउड नव्हते आणि व्हिडिओज पण अलाउड नव्हता. म्हणून आम्ही दुर्दैवाने हे रेकॉर्ड वगैरे नाही करू शकलो. पण तरी पण आम्ही तुम्हाला एक ब्रीफिंग दिली. जर तुम्हाला यायचं असेल या पॅलेसमध्ये तर तुम्ही येऊन बघू शकता. भरपूर आपल्या जुन्या म्हणजे हिस्ट्रीमधलं भरपूर काय काय सामान इकडे ठेवलेलं आहे आतापर्यंत. तर आता जाऊया आपण आपल्या नेक्स्ट लोकेशनमध्ये. तर काय आता थोड्या वेळात आपण हा पॅलेस एक्झिट करणार आणि मग जाऊया आपण आपल्या नेक्स्ट लोकेशनमध्ये. लोकेशन आहे
कनेरीला बाय बाय, भेटू सीधा नेक्स्ट. तर गाईज आता आपण जातोय कानेरी. ते इकडून 25 मिनिट्स म्हणजे 25 मिनिट्स लांब आहे. तर गाईज आता आम्ही जातोय फुल स्पीड मध्ये आपण पोहोचू आणि मग आपण डायरेक्ट तिकडेच भेटू. चला बाय बाय. तर गाईज आपण फायनली पोहोचलो आहे कनेरी मठ प्लस म्युझियम आणि याच्या भरपूर काय काय आहेत मी दाखवतो. मी आता आम्ही एंट्रीमध्ये, मी आणि माझा मामाच आहे, बाकीचे आतमध्ये वॉशरूम फ्रेश व्हायला गेलेत. तुम्ही इकडून फक्त हे बघा, इकडचं स्काय बघा, स्काय मस्त सुंदर दिसतोय इकडून बघा. ह्याचं असं सराउंडिंग आहे इकडे. तिकडे गार्डनची एंट्री आहे. ते थोडासा फोटो काढण्यासाठी बनवले या लोकांनी. आणि ते तिकीट काउंटर आहे आणि तिकडूनच एंट्री आहे. आता माझा मामा तिकीट काढतोय, तोपर्यंत आपण टाइमपास करू. तिकीट काढलं जसं आज जाऊ तसं तुम्हाला दाखवतो मी एक मस्त चीज. तोपर्यंत आपल्यासोबत राहा आणि जाण्याच्या आधी तुम्हाला एक मस्त गाईज इकडचा तुम्ही, मला हा व्ह्यू इकडचा भरपूर आवडला, क्लाउड्सचा व्ह्यू. तो गाईस आपल्याला इशारा देते की इकडे जायचं आहे, आपल्याला इकडे जायचं आहे. इकडे हा व्ह्यू मस्तच आहे गाईस. चला भेटूया फटाफट तिकीट काढून झाल्यानंतर. चलो. तर गाईस आता आम्ही तिकीट काढलेली आहे आणि आता आम्ही जातोय. आर यू रेडी गाईस? आर यू रेडी गाईस? येस. चला गाईस जाऊया. हे बघा, ही आहे पार्किंग आणि आता आम्ही म्युझियममध्ये. तर चला जाऊया फुल स्पीडमध्ये म्युझियममध्ये. लेट्स गो. तर गाईस आता आम्ही म्युझियम एंटर केलेलं आहे. बघा, चला जाऊया. दम लागले गाईस मला. तो बघा गाईस, माझ्या भावाचा छोटा भाऊ तिकडे, तो बघा तिकडे, हा माझा एलियन भाऊ. तर गाईस आता मी हे बघा, ये बॉयज. जाऊया गाईस, जाऊया चालत. तर गाईस आता आम्ही म्युझियममध्ये एंटर करणार आहे. सिद्धगिरी म्युझियम समोरच आहे आमच्या. गाईस आता आम्ही म्युझियम एंटर केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हो, सिद्धगिरी म्युझियम. सिद्धगिरी महाराजांचं काही म्युझियम आहे. एकदम मस्त बनवलं. तुम्ही मागे बघू शकता. मागे पतंजली बाबा हॅलो करा. इकडची लाईट गेली आहे गाईस, म्हणून तुम्हाला दिसतंय की नाही क्लिअर नाही, डोंट नो. तरी हे बघा, तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. तिकडे आम्ही आणि तिकडे बघा मुलं खेळत आहेत गाईस, असं तुम्हाला वाटत असेल लांबून. जवळून बघितल्यावर ते स्टॅच्यूज आहेत. हे बघा, हे बघा गाईस. लांबून बघितलं तर गाईस असं वाटत ते रिअलच माणसं आहेत लांबून बघितल्यावर, पण जवळून एकदम ते मुलं खेळतात तिकडे लगोरी बहुतेक. बघा तिकडे बकऱ्या आहेत बघा, बकरी. आणि ती आजी मावशी काकी काहीतरी आंबे तोडते वर झाडावर. इकडे गाईस कधी आहे मला पण नाही माहिती काय आंबा झाडा हे काय आहे भाई. गाईस आपण गाईडला विचारूया हे काय आहे. गाईड हे काय जरा सांगा गाईस. हे मुस्क फुसक लावतात, केला जातो मळणी करण्यासाठी. मग त्याच्यातलं काही खाऊ नये त्या शेतामधलं, म्हणजे जे करायचंय म्हणून त्यांच्या तोंडाला ते बांधलं जातं, समजलं. आणि ही मळणी 2 टाईपची. इकडे झाल्यानंतर ती तिथे हे करते तशी मळणी झोडपणीसारखी.
आणि सगळं सेपरेट केले जातात. जर काही तुम्हाला ह्याच्याबद्दल असून काय इन्फॉर्मेशन सगळं होतं. काही जर तुम्हाला ह्याच्याबद्दल असून काय इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा दुर्वा परबला. आपण जाऊया पुढे. ती काकी आंबे काढते तिकडे, आंबे कैरी काढते, आंबेच काढते. शेळी आणि गाईचा कुत्रा बघा कसा बघतोय. गाई एक शेवटी माझ्या मामीचाच बोलणं खरं ठरलं. शेळी काहीतरी करते, शेळी राखणारी स्त्री. हा शेळी गाई आपल्याला तुम्हाला कोणतरी बघतोय बघा. मळणी करणारा माणूस. गाईस इकडे पण ही गाय आहे. पेरणी करतात म्हणजे झाडांची रोपं लावायची असतात ना, त्याला पेरणी बोलतात. ओके, पेरणी गाईस, पेरणी बोलतात. पेरणी बोलतात गाईस. बघा पेरणी. बस डेड एंड पुढे काहीच नाही. कुठे आहे बघा, इकडे काहीतरी डिस्कशन चालू आहे या माणसांच्या मुलासोबत. आणि तिकडे सगळे गाय भैंस वगैरे आहेत. इकडे हा गाईज हे मेंढे आहेत, मेंढे. तर गाईज इकडे आम्ही फुल गावासारखी मस्ती करतोय. बघा हात म्हणजे पूर्ण लाल लाल झाले. बघा इकडे एक असं एक गाव टाईप दाखवलंय बघा बघा. आणि हा बघा एक गावकरी इकडे नाक बघा. हे बघा असं फुल दात बघायचे बघा. तर काहीच हे बघा सुंदर असा स्वर्ग. तर गाईज आता ना आम्ही ग्राउंड फ्लोर वरून इकडे आणि आता आम्ही जातोय कुठे त्याचा मामा देईल. मामा आपण कुठे राहतोय माहित नाही. गाईज आता आपण बघू, जात राहू चालत राहू कुठेतरी जाऊ, कुठून तरी निघू. चला जाऊ. बॅड आहे. तर गाईस मला हे लोक वर बोलवत आहेत, जाऊन बघूया वर काय आहे. चला. हे बघा इकडे माणसांची सभा आहे, पण खोट्या माणसांची. पण किती आहेत बघा ना. आणि गाईस 3 माणसांना विचारलेलं की याला पूर्ण एक्सप्लोर करायला किती टाइम जाणार. सगळ्यांनी 3-4 तास लागलेत. आणि आता आमची पण माझी सर्वात जास्त बँड वाजली. वारकरी. आता आम्ही एंटर करणार आहे भूत बंगल्यामध्ये. आम्ही चौघं पण ते हे बघा भूत बंगला कसम. गरम चट्टी गरम. गरम चट्टी गरम. आता मम्माला पुढे हो.
पहिलं. Annabella. काय बोलते मंडळी? ए भैया अच्छा इकडे आहे. तर गाईस एकदम मस्त होतं. हे ते शो गाईस माझी गाईस आता आम्ही पोचलो आहे टेम्पल मध्ये. कुठले ते आय थिंक नाही माहिती अरे बघायला लागणार. आम्हाला एक टेम्पल दिसला, आम्ही तेव्हा तिथे जातोय. प्राचीन शिव मंदिर मध्ये आता आम्ही जातोय. आणि आता बघा आमच्या सगळ्यांची हालत काही एकदम टाईट. सो गाईस आता आपण एंटर करूया. हो नाईस. गाईस आता आम्ही एंटर केलं आहे गार्डन मध्ये. हा ते छान वाटतं. एक सेकंड गाईस मला काही दिसत नाही तुला. येस हे बघा गाईस. तू आय होप तुम्हाला दिसत असेल कारण ऊन भरपूर असतो. सॉरी हे बघा. हे बाबू बघा हे बघा गाईस. बघा गाईस हे बघा. हे बघा एक मस्त व्ह्यू मिळाला आम्हाला. मी गाईस एकदम फुलांच्या मधोमध उभा आहे. मी आणि माझा भाऊ एकदम फुलांच्या मधोमध उभा आहे. श्रील हाय बोल. हे बघा गाईस. गाईस कोल्हापूरमध्ये आलोय. कोल्हापूरची चप्पल बघा. कोल्हापुरी चप्पल. तर गाईस आता आम्ही या ब्रिजने चढून जातोय. तुम्हाला एक अस्वाद गाईस हे ब्रिज एकदम. चष्मा नाही घातला का? हा भाई तू चष्मा मागे गाईस आम्ही या ब्रिज वर आलोय आणि हा ब्रिज मस्त हलतोय. हे बघा हे बघा. नाही आता फिट झाले बघा. हे बघा गाईस हे बघा. इथे सेल्फी घे पुढे जाऊन. ओके
खाल्ली चपाती भाजी वांगो नागिंडा आमचं जप्प सांगो गाईस हे बघा, ए इथे हे बघा, हे बघा, हे बघा गाईस काय मस्त आहे यार गाईस हे सगळं. हे बघा गरम रहे ये गाईस. आम्ही मगरीच्या तोंडामध्ये आहे बघा. आता आम्ही पोटामध्ये आलोय मगरीच्या. आता आम्ही मगरीच्या बोंबून बाहेर आलो. तर गाईस आता आम्ही कोल्हापूरमधून एक्झिट केलं आहे आणि मगाशी आम्ही व्हिडिओ नाही बनवला कारण गाईस आम्ही सगळे भरपूर जमलेलो म्हणून आता आम्हाला मस्त रोड पण दिसला, हायवे दिसला. आता आम्ही सातारा रोडवर आहे. आता अजून किती टाइम आहे? 6 hours 39 अजून 6 hours 39 minutes आहेत मुंबईला पोहोचण्यासाठी नॉनस्टॉप. पण आम्ही अजून जेवणासाठी थांबणार, CNG साठी थांबणार. तर आपण सकाळ 6-7 पकडूनच चालूया. तर गाईज आता आम्ही एक डिनर ब्रेक घेतला आहे आणि आपलं हॉटेल आहे द हॉटेल लक्ष्मी इलाइट रेस्टॉरंट. तर गाईज इकडे आम्ही थोडं जेवू कारण आम्ही बघितलेलं पुढे भरपूर जॅम आहे. इकडे जेवून झाल्यावर मस्त एक ऑन हॉट एकदम मस्त आहे, एकदम ओपी हॉटेल आहे. तर इकडे जेवून झाल्यावर तोपर्यंत आय थिंक ट्रॅफिक पण क्लिअर होईल कारण पुढे भरपूर ट्रॅफिक दाखवलेलं. तर चला जाऊया फुल स्पीड खायला. गाईज आता आम्ही फुल खाऊन पिऊन निघालो आहे हॉटेल दी लक्ष्मी लाईट मध्ये. आम्ही आमची जर्नी कंटिन्यू करतोय. लवकरच काही तासात आम्ही पोचू मुंबईला. आता आपण डायरेक्ट भेटू मुंबईला. चलो बाय बाय.